तर गंभीर रुग्ण जे आहेत, जे गंभीर जखमी झालेत, त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात सध्या उपचार सुरू असल्याची देखील माहिती आता समोर येते। एकूण या दुर्घटनेत 13 प्रवासी रुळावर पडले होते असं देखील आता कळतंय। अपघातात काही प्रवाशांनी मात्र हकनाक आपला जीव गमावलेला आहे। या सगळ्या संदर्भात राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत। तर घटनास्थळी देखील आता पोलीस प्रशासन सुद्धा पोहोचलेले आहे आणि ही घटना नेमकी कशी घडली या सगळ्या विषयीचे अपडेट घेतले जात आहे। मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी देखील याविषयी आता माहिती ही जारी केलेली आहे। तर काही यादी देखील, नावांची यादी ही आता समोर आलेली आहे। या यादीच्या माध्यमातून काही नावं समोर येताना दिसत आहेत। दहा जणांची ही नावं जाहीर केलेली आहेत। तर या दुर्घटनेत जीआरपी कर्मचाऱ्याचा सुद्धा मृत्यू झाला असल्याची बातमी समोर येते। विकी मुख्यादल यांचा यात दुर्दैवी अंत झालेला आहे। लोकल दुर्घटनेमध्ये जीआरपी कर्मचाऱ्यांना देखील आपला जीव गमावलेला आहे। तर या सगळ्या प्रकरणी आता सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जातोय। याच बातम्यांवर कायम राहणार आहोत। तर महत्त्वाची बातमी आता समोर येते। प्रवासी संघटनेकडून डीआरएम यांच्यावर कारवाईची देखील मागणी केली जाते। प्रवासी संघटनेनं आता डीआरएम यांच्यावर या सगळ्या प्रकरणी कारवाई करावी अशी आता मागणी केलेली आहे। डीआरएमवर कारवाई करावी अशी मागणी प्रवासी संघटनेकडून या घटनेनंतर आता होताना दिसते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।